तो प्रसंगी निरूपणासाठी असलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा। ज्या अभंगामध्ये तुकोबराय हनुमंतांना प्रार्थना करतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। भक्तीमध्ये ज्यांना प्रगती करायची आहे त्यांचा मार्ग हाच असतो की जे आधी प्रथित यश सद्भक्त आहेत त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यावं, त्यांच्या रस्त्याने जावं, त्यांचा सहवास करावा, त्यांना विचारावं। साधारणतः कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्याला प्रगती करायची आहे तो त्या क्षेत्रातला जो कोणी प्रवीण असेल त्याला विचारतो। त्यामुळे आपल्याकडे सुद्धा कीर्तनकाराला हरिभक्तपरायण असं म्हणतात, पण तो शब्द अपूर्ण आहे। तो शब्द हरिभक्तपरायण नाही आहे, तर हरिभक्तीपरायण असा आहे। म्हणजे त्या कीर्तनकाराचं कीर्तन आम्ही काय ऐकायचं, तर आमच्यापेक्षा त्यांनी हरिभक्तीमध्ये थोडं अधिक प्रावीण्य प्राप्त केलं आहे। त्यामुळे भक्तामधला परायण नव्हे तर भक्तीमधला परायण म्हणजे काय अर्थ माहीत असलेला बरा, नाही तर माणसं भलतीच आहेत। अभप म्हणजे काय, हळूच भजी पळवणारे, काय वाटेल ते बोलतात, हळूच भजी पळवणारे। आमच्या बाबांना एका कीर्तन महोत्सवात एका माणसानं अशी खोडी काढली होती, जरा असभ्य आहे, पण तरी त्या असभ्यतेला बाबांनी इतकं चांगलं वळण लावलं ते बघण्यासारखं आहे। हजर जबाबी पण लागतं ना। ते म्हणले तुम्ही हवं व म्हणजे हळूच भलतीकडं पाहणारे, असं असभ्य बोलला, भलतीकडं पाहणारे। बाबा म्हणले तुझं म्हणणं बरोबर आहे येड्या, फक्त स्वल्पविराम राहिला, हळूच भलं तिकडं पाहणारे असे कीर्तनकार आहेत। पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी। लोकांचं भलं कशात आहे, तिकडं पाहणारे। तो मनुष्य असभ्य बोलला, जाऊ दे, त्याला चांगलं रूप दिलं बाबांनी। काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। आपल्याकडे नवविधा भक्ती सांगितली आहे, 9 प्रकारची भक्ती आहे। आणि या अभंगात तुकोबराय आग्रहाने भक्तीची वाट असा एकेरी उल्लेख न करता अनेक वचन वापरतायत। काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे अनेक वाटांच्या बद्दल मला मार्गदर्शन हवंय आणि ते तुम्हीच द्याल का बरं? या सगळ्या वाटांनी तुम्ही प्रवास केलाय, तुम्ही त्याच्यावरचे प्रवीण आहात, म्हणून तुमच्याकडे मागायचं, नाही तर आमचा गाढवपणा ठरलेला आहे। आपले बुवांना एकदा असा त्रास झाला, सारखं वाचून वाचून डोळे बिघडले, एका जागी 2-2 अक्षर दिसायला लागली। अरे म्हणलं फारच त्रास होतोय। थोड्या वेळाने हा त्रास वाढला, एका जागी 2-2 माणसं दिसायला लागली। माऊलीकडे बघितले की 2 माऊली बसल्यात, आता ह्यातल्या कोणाला हो म्हणू असं दिसायला लागलं। शेवटी माऊली शेठ म्हणले चला बुवा, हे अंगावर काढून उपयोग नाही, डॉक्टरकडे गेलं पाहिजे। डॉक्टरकडे गेलो, त्या बाहेरच्या माणसानं सांगितलं डॉक्टरच्या केबिनमध्ये एकालाच जाता येईल, दोघं जायचं नाही। बरं ठीक आहे बाबा, तुझा नियम। मी एकटा जाऊन बसलो, डॉक्टर एकटा, मी एकटा। तो डॉक्टर माझ्याकडेच बघून विचारतोय काय होतंय तुम्हाला, काय त्रास आहे? म्हणजे मला एका जागी 2 दिसते, आत्तासुद्धा म्हणलं डॉक्टर तुम्ही 2-2 दिसताय मला। असा माझ्या डोळ्यामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे, तेव्हा माझ्या डोळ्याचा आजार काढून टाका। हे मी म्हटल्यावर डॉक्टर मला विचारतो तुमच्या तिघांपैकी कोणाला झालंय?
हात्याच्या. ह्याला एका जागी 3 दिसत आहेत, मला किमान 2च दिसत होते. हा माझ्यावर कसला उपचार करणार, चला घरी. म्हणजे तुमच्या तिघापैकी कोणाला होत आहे? मार्गदर्शन कोण करेल? जो त्या विषयामधला प्रवीण आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आता नवविधा भक्तीची नावं सगळी आपल्याला पाठ आहेत. या थोडंसं आगे कूच करूया, माणसं वाढायला लागली. या देवा. इकडे डावेकडचा चौकोन पण अख्खा रिकामा आहे माझा, तिकडे पण बरेच बसू शकतील. पहा, तरी सुद्धा समजा आठवत नसेल तर एकदा स्मरण देऊया. 9 प्रकारच्या भक्ती कोणत्या? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. जय जय रघुवीर समर्थ. आता आपल्याला लक्षात येईल पूर्वरंगात आपल्याला काय करायचं आहे. ओळंबा कळला, आता विटा ह्याच रस्त्याने रचायच्या तर भिंत. ओळंबा नाही दिसला तर खोळंबा. ओळंबा सापडला. काय भक्तीच्या त्या वाटा. मारुतीराय या नवविधा भक्तीमध्ये कसे कसे प्रवीण आहेत ते बघत जायचं, आणि त्याप्रमाणे आपण त्या भक्तीमध्ये कसे प्रवीण होऊ याचं चिंतन करायचं. अभंग असं असतं, सोडवत घ्यायचं असतं. तर चला पहिल्या भक्तीपासून सुरुवात करूया. हनुमंतांनी श्रवण भक्ती केली का? आता श्रवण करण्यासाठी कुणीतरी कथा सांगितली पाहिजे. मग हनुमंतांना कुणी कथा सांगितल्या? साहजिकच माऊलींनी, म्हणजे आईनं कथा सांगितल्या, अंजनी मातेनं सांगितल्या. कोणाच्या कथा सांगितल्या असतील? रामाच्या सांगणं शक्यच नाही, कारण राम त्यांचे समवयस्क आहेत. म्हणजे ते लहान आहेत तेव्हा रामही लहान आहेत, त्यांची कुठली कथा सांगणार? मग ती कथा नाही सांगितली. मग कुठली? तर हे सगळे शिव उपासक आहेत. आणि हनुमंत सुद्धा त्या रुद्राचा प्रसाद असा महारुद्र आहे. त्यामुळे निश्चित स्वरूपी भगवान शंकरांच्या ज्या कथा असतील त्या कथांचं त्या ठिकाणी आई नक्की निरूपण करत असेल. आणि भगवान शंकरांच्या अनेक कथांपैकी सगळ्यात महत्त्वाची कथा, सगळं सांगणं शक्य नाही एका दिवशी. काय शिवपुराण सांगू, काय अंजनी मातेनं सांगितलं ते, पण एकच त्यातली खूप महत्त्वाची कथा म्हणजे समुद्रमंथन. समुद्रमंथनातून प्रचंड जहाल विष निघालं. हे विष जोपर्यंत कोणी स्वीकारत नाही तोपर्यंत अमृताचा लाभ होणार नाही. मग भगवान शंकर विचार करतात, सगळ्यांना अमृताचा लाभ मिळून आनंद मिळणार का? हो, मग विष मी घ्यायला तयार आहे. लोकांच्या सुखासाठी स्वतः विष घ्यायला तयार असणं, यासाठी महादेवांना ही 2 अक्षरं जास्तीची मिळाली. बाकीचे सगळे देव, इंद्र देव, चंद्र देव, वरुण देव, पण शंकर मात्र महादेव. ही 2 अक्षरं जास्त मिळाली, कारण अमृत पिऊन जगाचं कल्याण करतील ते देव, पण विष पिऊन जगाचं कल्याण करून दाखवलं म्हणून महादेव. ही कथा हनुमंतांनी ऐकली यात संशयच नाही, पण ऐकली हा शब्द थोडा अधिक पुढे नेऊया. ऐकली म्हणजे आयुष्यात उतरवली. नाही तर नुसतं कानाने ऐकणं ते चांगलंच आहे, वाईट नाही, पण पुरेसं नाही. समजा एखाद्या पोराला सांगितलं, जा रे बाबा पिशवी घे, त्याच्यात पैसे आहेत, बाजारात जा, कोथिंबीर मिरच्या घेऊन ये. एकदा सांगितलं, 5 मिनटं गेली, महाराज काही उठले नाहीत, परत 5 मिनटांनी जाऊन ये ना. परत 5 मिनटं गेली, महाराज उठले नाही, परत 5 मिनटांनी आपण, अरे तुला काय ऐकू येत नाही का? तर ते म्हणलं, ऐकलं की, तुम्ही म्हणला पिशवी घ्या, त्याच्यात पैसे आहेत, बाजारात जाऊन कोथिंबीर
आणि मिरच्या घेऊन या, असं तुम्ही म्हणला. ऐकलं का नाही? ऐकलंय का नाही? पण याला आपण पुरेसं म्हणत नाही ना. ऐकलं, कानाने ऐकलं, पण तसं केलं नाही ना तू. पहिलं कानाने सुद्धा ऐकून घेणं मोठेपणाचं. सगळंच काही जमेल असं नाही, पण किमान ऐकून तर घेतलं. पण मारुतीरायांनी थोडं पुढे आपलं प्रकरण नेलं. सगळं वानरांचं राज्य जर सुखात राहणार असेल तर सुग्रीवाच्या बरोबर मारुती घराबाहेर पडले होते. आपल्या मित्राची पाठराखण करायला बाहेर पडले होते. आणि मग पुढं रामांची सुग्रीवाची भेट झाल्यानंतर तर ते सीता शोध आहे, लंकेवर आक्रमण आहे, त्या सगळ्या प्रकरणात घरच्यांचा विरहच की हो. पण सगळ्यांना सुखात ठेवण्यासाठी घरच्यांचा जो विरह होतो ते विष कोण पिणार? ते विष मी प्यायला तयार आहे, तुम्ही सुखात राहाल ना. म्हणजे शंकरांचं मोठेपण ऐकलं सुद्धा आणि काही प्रमाणात वागून दाखवलं सुद्धा. पहिली भक्ती विषय संपला. दुसरं श्रवणम नंतर कीर्तनम. मारुती कीर्तन करतात का? कधी बघितलं नाही झांजा घेऊन टाळ घेऊन बसलेले. बघायची गरजच नाही. कीर्तन शब्दाचा अर्थ काय? कीर्तीचं गायन किंवा कीर्तीचं कथन. कीर्ती अधिक कथन शब्द तयार झाला कीर्तन. तेव्हा प्रत्येक वेळेला कीर्तनाला टाळ मृदुंग तबले पेटी याची गरज असतेच असं नाही. किंबहुना आपल्या आजी आजोबांनी देवळात जाऊन कीर्तन ऐकलं आणि जे आपली नातवंड देवळात आली नव्हती, येऊ शकली नाहीत, क्लास होते, त्यांना संध्याकाळी ते परत ऐकवलं. तेव्हा ते आजी आजोबांनी घरी जाऊन केलेलं कीर्तनच होतं. ठीक आहे, त्याच्याबरोबर तबला पेटी नव्हती, पण कीर्तीचं गायन आहे का नाही, कीर्तीचं कथन आहे का नाही. आणि या दृष्टीनं जर विचार कराल तर मारुतीराय आमच्यापेक्षा मोठे कीर्तनकार आहेत. कशा अर्थाने? ते उत्तम कीर्तन करतात यात संशय नाही. पण आम्ही रामाची कीर्ती कुठं गाणार? राम मंदिरात. रावणाकडे जाऊन गा बरं. रामाचं नाव घेतल्याबरोबर तुला मारहाण होईल अशा ठिकाणी जाऊन म्हण बरं. तुम्ही म्हणाल रामाचं नाव घेतल्याबरोबर मारहाण होते. आता मी कशाला सांगायला पाहिजे? सगळं टीव्ही सांगतोच आहे की. जय श्रीराम म्हणत गाड्या गेल्या तरी फोडल्या. बंगालमध्ये जय श्रीराम उच्चारलं तरी अटक झाली. तेव्हा रावणाचा कालखंड प्रत्येक युगात चालू असतोच, तो काही बंद पडत नाही. पण तिथं जाऊन रामकथा सांगायची ताकद आहे का? मग त्यासाठी भीमरूपी पाहिजे. नुसतं गाणं येऊन उपयोग नाही. भीमरूपी पाहिजे आणि बुद्धिमत्ताम वरिष्ठम पाहिजे. आपल्याकडं नेमका तोच प्रॉब्लेम झाला आहे. जी कार्टी 98% पास होतात ते सगळ्यांची तब्येत वेताच्या काठीसारखी आहे. आणि ज्यांची तब्येत चांगली म्हणजे मार्क विचारू नका, उगा तुम्ही मार खाल फुकटचा. म्हणजे तब्येत चांगली असली तर मार्क नाही, मार्क चांगली असली तर तब्येत नाही. हे आमच्या डोक्यात गणित बसूनच टाकलं. भक्त म्हणजे सुदामा, राक्षस वास्को द गामा. कशासाठी? म्हणजे का ताकदवान असलेला बुद्धिवान असू शकत नाही का? मारुतीरायांनी तो आदर्श दिला. आणि ज्याच्याकडे बुद्धिमत्ता ही खूप आहे, संगीतासारखी कलाही चांगली आहे आणि ताकद जबरदस्त आहे, तो ते करू शकतो. रावणाच्या दरबारात कुठं कीर्तन केलं? जिथं रावण विचारतो, रे नालायका तुला काय कळतंय काय? भगवान शंकरांचा मला आशीर्वाद आहे. आणि तेव्हा मारुतीराय सांगतात, शहाण्या, ज्या शंकरांचं नाव घेतोस त्या शंकरांना जेव्हा त्या विषाचा दाह झाला होता, तो दाह माझ्या रामाच्या नामाने शांत झाला. तेव्हा त्या शंकरांना आराम देणारा माझा स्वामी आहे. तू शंकराचं नाव सांगतो, पण त्या शंकरांना आराम देणारा तो माझा स्वामी. अरे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे, शिवाचा आराम. भक्त पूर्ण काम रे, मुक्त योगी जन
दाती दया ही निष्काम रे, विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे. लंकेत रावणासमोर कीर्तन, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम, आनंदाचे धाम, त्याचे गाऊ वाचे नाम रे, विश्वाचा विश्राम. देवांचा तो देव रे, देवांचा तो देव रे, देवांचा तो देवांचा तो देवांचा तो देव रे, देवांचा तो देव रे, देवांचा तो देव रे, तो हा स्वयमेव रे, देवांचा तो देव रे, तो हा स्वयमेव रे. अलक्ष लक्षुन साक्षी देऊ अंगी ठेव रे, विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम. मिथ्या ते अनेक रे, सत्य राम एक रे, मिथ्या ते अनेक रे, मिथ्या ते अनेक मिथ्या ते अनेक, मिथ्या ते अनेक रे, सत्य राम एक रे. कृष्ण विष्णु जगन्नाथ, कृष्ण विष्णु जगन्नाथ, एक हा विवेक रे, विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम, विश्वाचा विश्राम रे, विश्वाचा विश्राम. महारुद्र हनुमान की जय. आणि त्या रामांच्या कीर्तनाचा लाभ असा झाला की रावणाचा भाऊ विभीषण रामचंद्रांकडे आला, असा कीर्तनाला फळ मिळालं पाहिजे. नाही तर नळी फुंकिली सोनार हे बसला बुवा आपला कटाम 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 करत, उपयोग काही. कीर्तनातून निघून जाताना प्रत्येकानं एकच ॲक्शन करायची, बुवा जे काही तुम्ही उपदेश आमच्या पदरात घातला असेल तो उपदेश तुमचा तुम्हाला सप्रेम भेट. आम्ही आलो तशी निघालो आता. पण तसं न होता मारुतीरायांच्या कीर्तनाला ते फळ आहे. श्रवणम कीर्तनम. पुढचा विषय आहे विष्णू स्मरणम. नामस्मरण अखंड आहे महाराज. किंबहुना रामदास स्वामींची जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना मारुतीरायांच्या गर्जनेचं स्वरूप आहे.
जसं कोणतंही युद्ध असो, कोणतंही कार्य असो, काहीतरी एक गर्जना लागते. आता आपली सगळी शिवछत्रपतींवर, शंभूराजांवर प्रेम करणारी मुलं आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी गडकोट मोहीम करतात, किल्ले चढतात. सगळ्यांची काही क्षमता असते असं नाही, पण जर क्षमता नसली तर एक मंत्र असतो, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आता हे म्हणून सुद्धा समजा दम लागला तर मग एक इंजिन वाढवायचं, जय 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 शिवाजी. पण मग ते पोटेन्सी वाढवत जातात, जय 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 भवानी असं करत जातात. तसं रामचंद्रांच्या वेळेला युद्ध करताना कुठला गजर होता? तर रावणाच्या बाजूनं जे युद्ध करत होते ते गर्जना करत होते, जय लंकेश. आणि रामांच्या बाजूनं जे युद्ध करत होते ते म्हणत होते, जय रघुवीर, जय रघुवीर. ही रामचंद्रांच्या नावाची त्या काळातली गर्जना होती. म्हणून समर्थाने त्याला एक इंजिन वाढवलं, जय जय रघुवीर. आणि हा रघुवीर कसा आहे? सर्व समर्थ आहे. म्हणून समर्थाच या सेवका वक्रप आहे. या शब्दाचा अर्थ रामदासांच्या सेवकाकडे नाही, त्या रामाच्या सेवकाकडे वक्रप आहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे महाराज? जयाची लीला या तिसऱ्या ओळीतच अर्थ कळतो की हे रामदास स्वामींबद्दल नव्हे तर रामाबद्दल म्हणतायत. रामदास स्वामी रामांना समर्थ म्हणतात, आपण रामदास स्वामींना समर्थ म्हणतो, हा विषय आहे. तेव्हा विष्णू स्मरणम याबद्दल तर वादच नाही. किंबहुना त्यांचा जो गजर होता तोच गजर पुढच्या काळात रामभक्तांचा हरिगजर झाला. तेव्हा विष्णू स्मरणम जमलं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. पादसेवनम या शब्दामध्ये अर्थ आहे सेवा करणे. आता खरा शाब्दिक अर्थ पायी चेपणे, पण सेवा करायची कितीही इच्छा असली तरी मोठ्या लोकांना सावध राहावं लागतं, प्रचंड सावध. माणसं बरोबर फसवतात आपल्याला. महाराज 3-3 तास होबरवून कीर्तन करता, पाय दुखत असतील चेपून देतो. हित ज बुवा हो म्हटला तर मेलाच समजा, पण पाय चेपूत येतो, हो बरं वाटेल हो पाय चेपलीस तर. एवढं प्रवास करता पाठी दुखत असतील दाबूत देतो. आणि पुढचं 3-3 तास गाऊन गळा दुखत असेल नाही, हो म्हणू नका, त्याची सेवा ठरलेली आहे. गळा दाबून देतो म्हणणार ते तुमचं नाही, मला काही होत नाही. पण हनुमंतांनी काय सेवा केली आहे? तर रामायणामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की सुग्रीवाला भेटायला जाताना किंवा पुढे युद्धात सुद्धा जेव्हा रामचंद्रांच्याकडे रथ नव्हता, गती मिळत नव्हती, उंची मिळत नव्हती, तेव्हा रामलक्ष्मणांना खांद्यावर घ्यावं आणि मग एक विलक्षण वेगाने थकारे पर्वतायसा नीटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्य ते परी. त्या गतीनं रामचंद्रांचं कार्य संपन्न करावं अशा तऱ्हेनं कोणत्या तरी प्रकारची त्यांची सेवा. रामलक्ष्मण एखाद्या पर्णकुटीत राहत असतील तर त्याचं पहाऱ्याला बसणं वगैरे वगैरे अनेक प्रकारच्या सेवा हनुमंतांनी केल्या आहेत. त्यामुळं पादसेवनम भक्ती संपन्न झाली. पुढचा विषय 5वी भक्ती अर्चनम. अर्चन हा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो पूजा अर्चा या शब्दाशी निगडीतच आहे. आणि निश्चितपणे आपल्या सर्वांची सद्भक्तांची मनं अशी असतात की आपण भगवंताचं कार्य तर करतोच, पण त्याची पूजा करण्यामध्ये सुद्धा आनंद असतो. कारण ते पूजा करत असताना आपली होणारी एकाग्रता, ते पूजन करताना आपल्या मुखातून येणारं स्तोत्र, मंत्र, नामाचं उच्चारण हे आपल्याला आध्यात्मिक प्रगतीकडे नेतं. पूजा देवासाठी नाहीच आहे. आपण आंघोळ घातली नाही त्यामुळं त्याचं काही अडलं आहे काय? आपण नैवेद्य नाही दाखवलं त्याचं काही अडलं आहे काय? अडलं त्याचं नाही आहे, बिघडलं तुझं होणार आहे. तो स्नान घालताना कसा दिसतो? तो दह्याचं स्नान घालताना कसा दिसतो?
मधाचं स्नान घालताना कसा दिसतो, मग त्याला अंगरखा घातल्यावर त्याला छान पुसल्यानंतर मग तो कसा दिसतो, मग मुकुट घातल्यावर तो कसा दिसतो. ह्या वेगवेगळ्या रूपाच्या माध्यमातून आपली एकाग्रता, आपल्या ध्यानाची एकाग्रता, आणि म्हणून हे मिळवण्यासाठी प्रार्थना आहे, विनंती आहे. पूजेच्या वेळेला दुसरं काहीही नाही करायचं, मोबाईल अटेंड करायचा नाही. मोबाईलवर बोलत कुठं पूजा असते काय? सत्यनारायणला बसलं येडन ते मोबाईलवर. काका कुठपर्यंत आलाय तुम्ही? आणि तो भडजी सांगतोय, हां वाहनं फुलं कुठे आहेत? हां काका येताना गुलाबजाम घेऊन या बरं का. अहो साहेब आता अक्षदा व्हायच्यात कुठं, ते लक्षच नाही ना. त्या भडजीनं बायकोला सांगितलं हाताला हात लावा, ती उठली भडजीच्या हाताला हात लावते. अगं मला कशाला हाताला हात लावते, हे दगड बसले तुझ्या शेजारी एक माणूस ठेवला नवरा नावाचा. तुमचं कोणाचंच पूजेत लक्ष नाही, कशाला तमाशे करता खोटे. दुसरं काही अटेंड करायचं नाही. पूजा मी जर देवाची करत असेन आणि तेव्हा जर दुसऱ्या माणसाशी मी मोबाईलवर बोललो तर मी काय सांगितलं देवाला, तुझ्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे, हे सिद्ध करायचं का? तेवढा अर्धा तास काय असेल तो कोणालाही बोलणार नाही, नो अटेंडन्स. पांडुरंग हरी वासुदेव कुठलं जे तुम्हाला स्तोत्र म्हणायचं आहे, करुणाष्टक म्हणायचे, श्लोक म्हणायचे, अभंग म्हणायचे, तेव्हा ते म्हणायचे. ते फुलं वाहिल्यानंतर कसा दिसतो, लाल फुलात कसा दिसतो, मग तो पिवळं लाल अशी, हे सगळे चमत्कार माझ्या डोळ्यासाठी आहेत. काही या फुलांविना देवाचं अडलंय का? तुझ्या विना सुद्धा अडलेलं नाही, मर लवकर आता. उगा आपलं शेण खाल्ल्यासारखं थोबाड सांगून मला विचारते, म्हणजे त्या फुलाविना अडले का? हे आमच्याकडचं FOOL फूल आहे. उगा काहीतरी प्रश्न विचारत राहतात. अरे विषय कोणासाठी चाललाय? काय तुकोबांची प्रतिभा आहे. अलीकडे तुम्ही अनेक सिनेमे बघता, मालिका बघतोच. त्या मालिकेमध्ये बघा, एखाद्या महत्त्वाच्या माणसाला जर दाखवायचा असेल, कसा दाखवायचा, त्याचा अभ्यास आहे, त्याचा नियम आहे. आधी नुसते त्याचे पायच दाखवायचे, चालत येतो, बोट घातलेला ते एवढं, बाकी काही दाखवायचं नाही. आणि तू येताना फक्त बाकीच्यांचे चेहरे दाखवायचे, काहीतरी एड्यासारखे दाखवाय. मग नंतर दुसरा शॉट गुडघ्यापर्यंत कमरेपर्यंत दाखवायचा. मग परत एकमेकांचे चेहरे, परत कॅमेरा काढून घ्यायचा, मग डावीकडनं दाखवायचा, मग उजवीकडनं दाखवायचा, मग पुन्हा. मला सांगा, हे जर 5,000 रुपये फी भरून शिकायचं तर हे आमच्या तुकोबांनी आम्हाला फुकट शिकवलं का नाही? ध्यानाचा अभंग बघा, याच नियमाने चालतो, याच नियमाने. कसा? निरे गम परे ग, पहा काय क्रम लावलाय महाराजांनी. सुंदर ते ध्यान, सुरुवात कुठनं करायची दाखवायला? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. चला वर. करकटावर ठेवूनिया, सुंदर ते ध्यान. महाराज कॅमेरा थोडा वर घ्या, घेणार, कमरेपर्यंत आलोय. सुंदर ते ध्यान कुठपर्यंत जायचं? तुलसी हार गळा, आहा, तुलसी हार गळा, वर जाणं. तुलसी हार गळा, चाल खाली. कासे पितांबर
काय टेक्निक आहे बघा. हारावरनं चेहऱ्याकडे नाही गेले, पुन्हा कॅमेरा खाली घेतला. उत्सुकता वाढली पाहिजे ना, ध्यान करायचं ना. अरे तुलसी हार गळा कासे पितांब चेहरे आवडे निरंतर आवडे निरंतर हेच रूप सुंदर तेरा उभे विटेवरी सुंदर तेरा. उजवीकडनं डावीकडनं कॅमेरा घ्यायचा. मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळ. उजवा कान डावा कान, कानात फक्त मकर कुंडले तळपती. कान दाखवले, आता गालन नाकन चेहरा दाखवा ना. नाही दाखवायचा, तुम्ही क्लास केला पाहिजे नीट. मकर कुंडले तळपती श्रवणी खाली कंठी कौस्तुभमणी विराजित सुंदर तेरा उभे विटेवरी एवढा त्रास दिला वैतागल का नाही एखादं. काही करून चेहरा दाखवला नाही. इकडं 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 एवढं सगळं झालं. आता जो नाही चेहरा दाखवला खालीन बघा. आता इतकं सगळं झाल्यावर तुका म्हणे माझ हेची सर्व सुख. तुका म्हणे ही रिॲक्शन आहे, अजून चेहरा दाखवलेला नाही. ही रिॲक्शन आहे त्यांची. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. आता फायनल पाहीन श्रीमुख पाहीन श्रीमुख आवडीने सुंदर तिथा उभे विटेवरी करकटाव ठेवूनिया सुंदर 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 पंढरीनाथ महाराज की. भगवंताला वेगवेगळ्या प्रकारची फुलं वाहावीत, स्नान घालावं, आनंद घ्यावा. मग अशा तऱ्हेनं पूजा मारुती करतायत असं कुठे रामायणात वर्णन नाही. मग मारुतीरायांना एक छोटी सवलत आहे, आणि ती सवलत अशी आहे, ज्ञानोबा माऊली म्हणतात तसं, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली या पारा होय तोषा लागी. या नियमाप्रमाणे स्वतःच्या उत्तमोत्तम कर्माची फुलं भगवंताला वाहून अर्चना. ती सुद्धा फुलं स्वकर्म ही कुसुम आहेत, ही फुलं आहेत. तेव्हा आपल्या सगळ्या आयुष्यभराच्या चांगल्या कर्माची फुलं, एकाही चांगल्या कर्माचं श्रेय मारुतीनं स्वतःकडं घेतलं नाही. जे व्हायचं ते त्याच्यामुळं झालं म्हणून सोडून द्यायचं. सोपं नाही बरं ते, सोपं नाही बरं. चांगलं झालं तर माझ्यामुळं, वाईट झालं तर ह्यांच्यामुळं. हे सहज प्रवृत्ती आहे माणसाची. पण जे म्हणून माझ्या आयुष्यात यश मिळालं, चांगलं मिळालं, कशामुळे? प्रभूंच्या कृपेमुळे.
सर्व स्वकर्म सत्कर्म अर्पून टाकली. या पद्धतीनं अर्चन भक्ती संपन्न झाली. पुढची भक्ती वंदनम. वंदनम म्हणजे विनम्र असणं, नमस्कार करणं. हा तंत्राचा भाग झाला. मुळात ते मनात असणं महत्त्वाचं आहे. काही वेळेला माणसं मनात नसताना सुद्धा असा नमस्कार करतात. मग तो करतात तो असा करतात की त्याची आठवण कायम राहते. आपलं डोकं पायावर इतकं आपटायचं धाण्णकन ते सुजलंच पाहिजे. मी नाही का तिथं नाही ओळखतो तुम्हाला महाराज, तुम्हाला मी पुरा ओळखतो. हे काय नमस्काराची पद्धत आहे. मनात नसताना ठीक आहे, मनात नसताना ही कृती व्हायला पाहिजे, हे अगदी खरं. अलीकडं जी माणसं लबाड पद्धतीनं बोलतात ना, नसतं करून काय उपयोग आहे, मनात असलं पाहिजे, हा नियम भक्तीसाठी नाही. मनात नसलं तरी क्रिया झाली पाहिजे. आपल्याला शिकायचं मनात आल्यावर आपण शाळेत गेलात का? हो, शाळेत 10वी पर्यंत शिकत गेला तरी याला शिकायचं नव्हतंच, पण शरीराकडून ते करून घेतलं म्हणून मेलं ग्रॅज्युएट तरी आहे. हळूहळू त्याला गोडी उत्पन्न होईल. मनात नाही तर कशाला भजन करायला लावता? असं लबाडासारखं बोलू नका. आवडो न आवडो भजन केलंच पाहिजे. आवडो न आवडो हरिपाठाला बसलंच पाहिजे. रुचो न रुचो उपासनेला उपस्थित असलंच पाहिजे. हळूहळू त्याच्यामध्ये गोडी निर्माण होते. मनात आल्यावर येऊ असं म्हणायचं म्हणजे पोहायला मला जमलं की पाण्यात येतो. तुझ्या बापानं शिकवलं तुला पोहायला, मग गादीवर प्रॅक्टिस करणार मग हे पाण्यात उतरणार हे हेड. असं नसतंय महाराज, पाण्यात उतर येईलच पोहायला. तेव्हा वंदनम या शब्दाचा अर्थ नमस्कार हा जितका तितकाच सर्वांच्या प्रती मनापासून विनम्रता असणं. सर्वांच्या प्रति विनम्रता असणं. रावणाला सुद्धा हनुमंतांनी 10 गोष्टी सुनावल्या असतील, पण त्या हे येडे तुला काय कळत नाही का, काय अक्कल नाही का तुला, काय बेंडो काय का लो, असली कुठलीही घाणेरडी भाषा न वापरता आपण तपस्वी आहात, आपण मोठी माणसं आहात, आपण उच्च शिक्षित आहात. वाणीची सुद्धा आत्यंतिक सभ्यता हनुमंतांनी त्या ठिकाणी पाळलेली आपल्याला दिसते. तेव्हा वंदनम हा विषय झाला. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम. आता शेवट राहिलं दास्यम. म्हणजे हनुमंतांनी दास्य केलं का, त्याच्यासाठीच ते प्रसिद्ध आहेत. आता दास्य म्हणजे पुन्हा घोळ करायचा नाही. दास्य म्हणजे सेवा नाही. सेवा मगाशी झाली 4थ्या क्रमांकावर पादसेवनमच्या वेळेला. तर सेवा नाही, दास्य म्हणजे त्याचं काम करणे, कार्य करणे. या पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. किंबहुना आपल्या सर्वांना हे माहिती आहे की सेवा करणं थोडं सोपं आहे, दास्य करणं थोडं अवघड आहे. याचं कारण दास्यामध्ये आपली उपास्य देवता जे करते ते आपल्याला करावं लागतं. त्यामुळे ते यावं लागतं, त्यात प्रावीण्य मिळवावं लागतं. त्यासाठी खूप कष्ट असतात. अगदी सोपं उदाहरण सांगायचं तर पुरणपोळी आई करते आहे आणि पुरणपोळी करता करता तिच्या पाठीत चमक आली. मेरी कमर अशी जाहिरात आहे, असं ती ओरडली. आता तिच्या पाठीत चमक आल्याबरोबर एक पोरगी ते मलम घेऊन धावली. आई थांब थांब थांब, तुझ्या कमरेला मलम लावते. मलम लावलं ही झाली सेवा. आणि दुसरी मुलगी धावत येते. आई त्रास होतो का, तो बाजूला हो, पुढच्या पोळ्या मी करते. याला म्हणायचं दास्य. म्हणून सेवा आणि दास्यामध्ये फरक हा. मलम कोणालाही लावता येईल, दास्य अवघड आहे. पोळी करता आली पाहिजे ना, आपळेबाचा उपयोग आहे का ते तुम्हाला? पुरणपोळी करता आली पाहिजे तर दास्य करता येणार आहे. या दृष्टीनं हनुमंतांनी सर्व जीवन बघितलं तर या सर्व भक्तींनी युक्त आहे. श्रवण पण केलं, कीर्तन पण केलं, नामस्मरण केलं, त्याच्याबरोबरीनं अर्चन केलं, नम्रता आहे. आणि रामचंद्रांचं अनेक अनेक कार्य. खरं लंकेत त्यांना पाठवलं होतं फक्त सीतेला शोधायला, पण त्या लंकेमध्ये सीता शोध केल्यानंतर राम काय करणार आहेत?
आपल्या मनाने आपल्या बुद्धीनं काहीतरी चिंतन करता आलं पाहिजे ना. मग सीता तिथे आहे हे नक्की कळलं की रामचंद्र इथं स्वारी करणार आणि युद्ध होणार. मग रामांच्या युद्धासाठी इथं काय काय बघून ठेवणं आवश्यक आहे, कारण मी एकटा झालो आहे पाहिला. मग इथं समजा वानरांचे तळ ठेवायचे असतील, तंबू ठोकायचे असतील, तर गोड्या पाण्याच्या विहिरी कुठं आहेत, जागा किती उपलब्ध आहेत, कोण बघणार. म्हणजे दास्यभक्तीमध्ये फक्त सांगितलेलं काम येत नाही, त्याच्या अनुषंगिक जेवढी कामं असतील तेवढी सगळी करणं. आपण सुद्धा आपल्या घरी एवढंच शब्द वापरतो का नाही, चला जेवायची वेळ झाली आहे, पाटपाणी घ्या. आता एक पाट आणि एक तांब पाणी एवढं घेऊन बसलं तर काय होईल माणसाचं. पाटपाणी याचा अर्थ अनुषंगिक सगळं घेतलं पाहिजे. तुझ्या पाटावर काय पाद्यपूजा करायची काय, नुसतं पाणी आणलंस ते. मारुतीरायांनी सीतेच्या शोधासाठी गेल्यानंतर पुढच्या युद्धाच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी केल्या. ते जिथं लिहिलं आहे त्याला रामायणात म्हणतात सुंदरकांड. रामचंद्र लहान होते त्या सगळ्या कथा बालकांड, ते अयोध्येत राहिले त्या कथा अयोध्याकांड, ते अरण्यात गेले त्या कथा अरण्यकांड, ते किष्किंधा नगरीमध्ये जाऊन सुग्रीवाला भेटले ते किष्किंधाकांड, पण मारुती लंकेत आले ते सुंदरकांड. का बरं असं वाल्मिकींनी करावं, का बरं असं तुलसीदासांनी म्हणावं, याचं कारणच ते आत्तापर्यंत हे सगळं राम करत होते. जगात जास्त सुंदर कधी होईल, जेव्हा रामाचे दास सगळं काम करायला तयार होतील, ते सुंदरकांड होणार आहे. लंकेमध्ये घुसायचं कोणी, रामदासांनी घुसलं पाहिजे. लंकेतल्या बातम्या आणायच्या कोणी, रामदासांनी आणल्या पाहिजेत. लंकेतला बिभीषण फिरवायचा कोणी, रामदासांनी केलं पाहिजे. रामाला जमत नाही का, पादऱ्या गवस, तुला जमत नाही म्हण हराम्या. रामाला जमत नाही का हा प्रश्नच नाही. मारुतीरायांनी जे जे पराक्रम केले, सीता शोध केलीच आणि सीतेला खात्री पण दिली, मारुती कर जोडून या. अरे या सीतेसी म्हणे नको धरू शंका, मी रामदूत हनुमान, मी रामदूत हनुमान, तुझसाठी सर्व शोधिली लंका. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम राम हरे हरे राम 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 सीतापते. मारुती कर जोडून या सीतेसी म्हणे नको धरू शंका, मी रामदूत हनुमान तुझ्यासाठी सर्व शोधिली लंका. अफळे महाराज, तुम्हाला आर्याचा अशी म्हणता येते, तुझ्यासाठी सर्व शोधिली लंका. तर ते मगाशी रामा 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 करून कशाला टाळ कुटत बसले होते, कण 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 करत. अशा अनेक कीर्तनामध्ये आपण हे ऐकाल, शंका येईल म्हणून उत्तर देऊन टाकतो. कीर्तनातली बरीचशी गाणी गाण्यासाठी नसतात, माणसांना जागं ठेवण्यासाठी असतात. मी जर नुसतंच म्हटलं तर एखादी जांभई याची शक्यता नाकारता येत नाही. मारुती कर जोडून या सीतेजी म्हणे नको धरू शंका, आणि मी रामदूत हनुमान तुझ्यासाठी की. लोकांना झोपलं काय मेलं समोरचं, त्यामुळे ते झोपू नये. सर्व शोधिली राम राम चालू आहे चालू आहे कीर्तन चालू आहे. मी जागा आहे, बुवा जागा आहे, माझा जागे आहे. आतनं म्हणतं ते हलवायला लागतं हो तांदूळाचं पोतं. थोडंसं पांडुरंग हरी वासुदेव हरी. सीता शोध तर घेतलाच,
पण अनुषंगिक अनेक कामं केली. लंका दहन याला आपण वेडेपणा म्हणतो, माकड चेष्टा म्हणतो, पण त्याच्यासारखी मोठी गोष्ट नाही जगात. कारण लंकेतल्या काही प्रमुख वाड्यांना आग लागल्यावर राक्षस ते वाडे विझवत असताना त्या अख्ख्या लंकेचा नकाशा काढून घेतला मारुतीरायाने. कारण त्याच्यावर हल्ला करायचा तर तुम्हाला नकाशा तर माहीत पाहिजे. आमच्या संरक्षण मंत्र्याला सुद्धा काही वेळेला भारताचा नकाशा माहीत नसतो. त्या मंत्रालयातल्या माणसाला विचारलं, का म्हणले सियाचीनवरती जो हल्ला झाला याबद्दल तुला काय वाटतं? म्हणलं भारताबाहेरच्या गोष्टीबद्दल मी बोलत नाही. अरे गधाडे, या सियाचीन भारतात आहे, याला कोणी मंत्री केला रे हरामखोरा. पण असं सगळं खरं बोललो उगाच लोकांना त्रास होतो आणि राग येतो. आपल्या कीर्तनाची शपथ आहे, त्रास होईल असं आपण काहीही बोलायचं नाही. ओघात आलं तर सांगायचं, पण बोलायचं नाही. आपण त्या काहीही बोलायचं नाही ह्या विषयावर. आता त्याचं पाप त्याच्यापाशी. लेका तुला भारताचा भूगोल माहीत नाही, तू आला कशाला इथं? फार अवघड गोष्ट आहे हो महाराज. त्या लंकेचा सगळा नकाशा काढून घेतला आणि खूप महत्त्वाच्या 2 गोष्टी केल्या मारुतीरायाने. या सुंदरकांडात खूप महत्त्वाच्या 2 गोष्टी केल्या की सगळ्या राक्षसांचा जो विश्वास होता की रावणाच्या तावडीतनं कोणी सुटू शकत नाही, तो विश्वासच संपला. लंका जाळून सुखरूप माणूस निघून गेला, काहीच रावण करू शकला नाही. म्हणजे उगाचच याला आपण ताकदवान मानतोय. विश्वास संपला. आणि दुसरं, जे लोक रावणासाठी लढत होते त्यांचा आत्मविश्वास गेला. कशा अर्थाने? मारुतीरायाने तेच सांगितलं, रामचंद्रांची स्वारी लंकेवर होणार, ती लंका जिंकण्यासाठी होणार नाही. त्यामुळे होणारं युद्ध हे राष्ट्रीय युद्ध नाही. म्हणजे चीनला भारत पाहिजे म्हणून केलेलं आक्रमण तसं रामाचं आक्रमण नाही. पाकिस्तानला भारताचा भाग काढून पाहिजे म्हणून केलेलं आक्रमण तसं हे आक्रमणच नाही. आमचं आक्रमण फक्त रावणाला शासन करण्यापुरतं आहे. म्हणजे भारताच्या मिलिटरीनं फक्त दुबईला जायचं आणि दाऊदला पकडून आणायचं, एवढ्यापुरतीच मिलिटरी आहे. आम्हाला दुबईचं राज्य नकोच आहे, ते तुमच्याच माणसाला आम्ही देऊन टाकणार. रावण गेला की बिभीषणाच्याच हातात राज्य आहे. म्हणून तुम्ही सगळे लंकेतले लोक जर लढलात तर देशासाठी शहीद झालो असं काहीही पुण्य तुम्हाला मिळणार नाही. कारण ते मुळात राष्ट्रीय युद्धच होणार नाही आहे. आपल्या देशातल्या एका चोराला लपवण्यासाठी गल्लीतली मारामारी तुम्ही करताय. तुम्ही राष्ट्रासाठी युद्धच करत नाही, कारण तुमच्या राष्ट्रासाठी हे चाललेलंच नाही. सीता लंकेमध्ये असावी याच्यामध्ये लंकेची अस्मिता कुठेही नाही. यात फक्त रावणाचं सुख आहे, यात फक्त रावणाचा अहंकार आहे. त्याच्या एका माणसासाठी तो अख्खी लंका जाळून घ्यायला तयार आहे. मूर्ख. आणि भगवान शंकर बरोबर उलट आहेत. सगळे सुखात असतील तर मी दुःख घ्यायला तयार, असं राम म्हणतात. आणि रावण म्हणतो सगळे दुःखात पडले चालतील, माझं सुख कायम राहिलं पाहिजे. सीता माझ्या तावडीत आहे, हे माझं सुख आहे. याच्यात लंकेचं काय सुख आहे? डोंबल तुझं. लंकेची कुठली अस्मिता आहे? काय लंकेचा झेंडा पळवला आहे का? लंकेचा रिझर्व्ह बँक पळवली आहे? हे तुम्ही सगळे हरामखोर फक्त एका चोराला लपवायसाठी लढणारे आहेत. सगळे नरकात पडाल, लक्षात ठेवा. हे मंत्रयुद्ध आहे. त्यामुळे जे लढणारे होते त्यांच्यातली निम्मी फुग्यातली हवाच संपली. खरंच केल्या का आपण? उगाचच लढतोय. ह्या रावण नावाच्या एका पातकी माणसाला सांभाळण्यासाठी का लढतोय आपण? अर्थात लंकेतल्या लोकांना बुद्धी आली. आता बोलायचं काम नाही. इकडं राम मंदिर उभारल्याबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांनी रावणाचं मंदिर बांधायला डोनेशन दिली. या सगळ्यांची अमोल नावं सगळी फेसबुकवर आहेत. तेव्हा रामाची भक्ती मिटावी आणि रावणाची भक्ती वाढावी म्हणून रावणाचे राक्षस आजही कार्यरत आहेत. मजा आहे, चालू दे बाबा, तुझंही कार्य चालू दे. मात्र ह्यातले बिभीषण निवडून इकडं आणणं हे मारुतीचं काम, ते तुमचं आमचं आहे. ते तुम्ही शोधलं ते काम फते. पण सगळे तशी नाहीत. बाकीचे काय आहेत, मेले हात बांधल्यासारखे गेले मागं त्याच्या. आता आपण त्या पक्षाचेच कार्यकर्ते आहो, कसं नाही म्हणायचं, जाऊ दे मूर्ती, द्या 2 रुपये कोणाला? रावणाला. असं होतं ते. आपण त्याला बिभीषण बरोबर शोधायचा. रावण बदलत नाहीच, त्याच्यावर उगाच डोकं फोडून घ्यायचं नाही.
गाढवा पुढं वाचली गीता आणि कांचा गोंधळ बरा होता. ही म्हण फार जुनी आहे. गाढवा पुढं वाचली गीता आणि वाचणारा गाढव होता. ही म्हण सगळ्यात महत्त्वाची. तिथं कशाला गीता वाचत बसला? गीता अर्जुनाला सांगतो उभं राहील. ते गाढवाचा काय उपयोग आहे? बरं का तिकडे ते जाऊ दे. आणि अशी गाढवं आपण किती गाढव आहोत हे फेसबुकवर जाहीर करता येते, बरं आहे. आपल्याला शोधायला नको. हे सगळे हरामखोर रावणाची रावणाच्या नावे आत्ता साहित्य परिषदेकडनं पुरस्कार देणारे म्हणे. म्हणजे आपण जाहिरात न करता आम्ही रावण पक्षाची आहो हे सगळ्या मारुतीरायांना दाखवायला ही माणसं सिद्ध आहेत. आता मारुतीरायांनी फक्त आपली शेपूट तयार ठेवायचे इतकंच काम आहे. आता तू येस झंप्या, तुला दाखवतो माझी शेपूट काय असते ती. त्याला सुंदरकांड म्हटलंय महाराज. तेव्हा दास्य म्हणजे अनुषंगिक सर्व गोष्टी करणे. इथं रामाचे पाय चेपायचे नाही, पण रामाचं युद्ध सोपं कशाने होईल, रामाच्या युद्धाला फायदा कशाने होईल ते काम करणं. एखादा माणूस वृक्ष लागवड करत असेल, त्याचे पाय चेपणं सेवा. काका तुम्ही थांबा, पुढची झाडं म्या लावतो, दास्य. मग ते काज होतं, ते दास्य. बरं, पुढचं सख्य, शेवटचा विषय झाला. सख्य म्हणजे भगवंताशी मैत्री. लक्षात घ्या, दासाने देवाचं ऐकायचं असतं, पण देवाला सुनवायची, देवावर रागवायची, देवावर रुसायची परवानगी दासाला नाही. ती परवानगी फक्त एकालाच, मित्राला. मैत्रीमध्ये काही चालतंय बघा. दोस्ती केली आहे कुछ भी. म्हणजे एका बाजूला दास्य करताना मारुतीरायांनी मैत्र पण मिळवलं. म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा, सगळ्या वाटांत तुम्ही गेलात आणि यशस्वी झालात. मैत्री पण मिळवली. भांडणाचा अधिकार किंवा मतभेदाचा अधिकार, किंवा तुम्ही ह्या वेळेला हे का नाही केलं विचारायचा अधिकार, रुसायचा अधिकार कोणाला? सख्या पांडुरंग. नामदेव महाराज भांडतात की, पण केव्हा भांडतात? आधी काय पांडुरंगाला म्हणायचं? देवा पांडुरंगा नाही, हां तो मित्र करायचा आधी. अरे सख्या, एका हिता आम्ही दिल्लीला आलो, बादशहाकडे आलो, आम्हाला पकडून दिलं, आमच्यासमोर गाय कापली. त्या बादशहाने म्हणतोय 3 दिवसात उठवा, नाही तर तुम्हा सगळ्यांना मारतो. तुला काय कळतंय का पांडुरंगा? आम्ही इथं दिल्लीत मरतोय आणि तू बस पंढरपुरामध्ये बुंदीचे लाडू खात. पंढरी निवास सख्या पांडुरंग, पंढरी निवास सख्या पांडुरंग, करी अंग संगा भक्ताची या पंढरी सखा पांडुरंग, पंढरी निवास सखा पांडुरंग. मागे बहुतांचे भेडियले हे, मागे बहुतांचे. काही शब्द आहे. नामदेव महाराज म्हणतात पांडुरंगा, भागवत कथा ऐकली आम्ही, त्यात सगळ्या भक्तांचं ऋण फेडायला आलात. रामायण वाचलं, भक्तांचं ऋण फेडायला आलात. आमच्या वेळेला तुम्हाला धाड भरली आहे? आमच्या वेळेला धाड भरली का? भांडण आहे माझं, हेच शब्द आहे. तुला काय धाड भरली काय माझ्या वेळेला? मागे बहुतांचे फेडियले आम्हासाठी कोण आदी धाड, आदी धाड पंढरी. काय भांडण आहे हे पांडुरंगा. वारंवार तुझ लाज नाही देवा, लाज नाही देवा. वारंवार 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 तुला लाज नाही, निलाजरा आहेस. तरी समोरचा जर बोलला नाही, आपण काय करतो?
तुझी गछांडी पकडतो. ये शोभ्या बोल ना, मी एवढं तुला शिव्या घालतोय मगा धरणं. बोल. भांडण नाही चाललेलं. वारंवार तुझं लाज नाही देवा, लाज नाही देवा. बोल रे केशवा म्हणे नामा, बोल रे केशवा म्हणे नामा. पंढरी निभा सखा पांडुरंग, पंढरी निवासा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. वारंवार तुझं लाज नाही देवा. बोल रे केशवा. पण हे भांडण केव्हा? सख्या पांडुरंग. काय भगवंताशी मैत्र जोडलं सर्व संतांनी. तसं मारुतीरायांनी सुद्धा रामांचं मैत्र. मैत्रीमध्ये तुम्ही फक्त ऐकायचं नाही, तुम्ही सुचवू शकता. मित्रा असं नको, असं करू बरं. वालीचा वध जेव्हा झाला, आता वानरांच्या राज्यात अंतर्गत काय काय आहे ते सगळं थोडीच रामाना माहिती आहे. वाली संपला, चला सुग्रीवाला राज्यावर वसवूया. मारुतीराय सुचवतात, वन सजेशन, हे मित्र करू शकतो. हा तुम्ही का रामाला शिकवता का? असं नाही म्हणायचं. मित्र आहे आपला, मैत्रीचं नातं इतकं छान आहे. बालादपी सुभाषितम ग्राह्यम. कितीही छोट्यानं कितीही मोठ्याला चांगला उपदेश केला तर राग मानू नये. मैत्र भूता परस्परे पुढं मैत्र जीवाचे. माऊलींची इच्छाच ती आहे. सगळे एकमेकाचे भाऊ भाऊ नाही झाले चालतील, मित्र होऊ देत पहिले. मैत्री खूप मोठी आहे. बोल मारुती काय करू? एक करा. वालीवरती प्रेम करणारे लक्षावधी वानर आहेत. आता तुम्ही वालीला मारला म्हटल्यावर ते दुखावलेत. आपल्या युद्धाच्या वेळेला ते एखाद्या वेळी आनंदित असणार नाहीत. जाऊ दे, कशाला रामासाठी करायचं, आमच्या वालीला मारला, हा प्रश्न येऊ शकतो. मग आता ह्याच्यातनं कसं सुटायचं? याला एक मार्ग आहे. रामा तुमच्या नाही लक्षात येणार. एक मित्र म्हणून पटकन मार्ग सांगतो. अंगद हा वालीचा मुलगा आहे. तुम्ही राज्याभिषेक करायचा सुग्रीवाला आणि युवराज म्हणून राज्याभिषेक करायचा अंगदाला, म्हणजे दोन्ही गट खुश. सुग्रीवावर प्रेम करणारी माणसं म्हणणार चला सुग्रीवावर राज्याभिषेक झाला, आणि वालीवर प्रेम करणारे म्हणणार वाली गेला तर गेला, पण नॉमिनेशन वालीच्या मुलाच्याकडेच आहे ना, अंगदाकडेच आहे ना, अंगद युवराज करून घ्यायचा. रामचंद्र म्हटलेले का माझ्या नाही डोक्यात आलं, हे माझ्या नाही डोक्यात आलं. हे मैत्र आहे, हे मैत्र आहे. म्हणून मारुतीरायांनी ते मैत्र किती सुंदर जोडलं हा एक विषय. आणि शेवटचं आत्मनिवेदनम म्हणजे पूर्ण समर्पित होऊन जाणे, आपणच देवपण घेणे. आणि ती प्रक्रिया पण पूर्ण झाली. ज्या ज्या ठिकाणी रामांचं मंदिर त्या त्या ठिकाणी हनुमंतांचं मंदिर झालं, म्हणजे ते देवत्व पावले. अशा रीतीनं 9च्या 9 भक्तीमध्ये तुम्ही प्रवीण आहात. आम्हाला 9 जमतील नाही, यातली एक तरी जमवा भाऊ आमच्याकडनं. एखाद्या भक्तीची का होईना वाट त्या हनुमंतांनी मार्गदर्शन करून मला जर प्रशस्त केली तर जीवनाचं कल्याण होईल. यासाठी तुकोबारायांच्या अभंगाची एक आठव करूया, भजन करूया. आणि मारुतीराय इतर भक्तींमध्ये आहेतच, पण दास्यभक्तीचा तो जास्त मोठा आदर्श. म्हणून दास्यभक्तीमधलं एखादं चरित्र यासाठी पाहू आणि आजच्या कीर्तन सेवेला एक छान विराम देऊया. तेव्हा अभंग काय होता? 9 भक्ती तुम्ही केल्या, यातली एखादी का होईना आमच्याकडून चांगली करून घ्या. काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुभटा सुभटा. इथे शब्दार्थ म्हणून फक्त सांगतो.
हा सुभटा हा शब्द संस्कृत आहे, अभंग मराठी आहे, पण सुभटा हा शब्द संस्कृत आहे. संस्कृतमध्ये भट या शब्दाचा अर्थ आहे योद्धा, युद्ध करणारा, युद्ध करू शकणारा, युद्धामध्ये कुशल असणारा. आणि सुभटा चांगल्यासाठी युद्ध करणारा, चांगलं युद्ध करणारा. हे विशेषण तुकोबारायांनी मारुतीरायांसाठी वापरलं आहे, भक्तीचा उपदेश करण्यासाठी. आपण केवढ्या विरोधाभासामध्ये आहोत. भक्तीमध्ये शक्तीचा काय संबंध? बरोबर आहे, तुझ्यामध्ये बुद्धीचा काही संबंध नाही, बोलण्यामध्ये अकलेचा काही संबंध नाही, फक्त जिभेचा असतो. काय संबंध तुमचा आमचा? अरे बाळा, महाराजांकडे बघ. चांगल्यासाठी उत्कृष्ट युद्धाला उभं राहता येणं ही सुद्धा एक श्रेष्ठ दिव्य भक्ती आहे. आणि अशा तऱ्हेनं युद्ध करू शकणारे जे मारुतीराय, त्यांनी माझी भक्ती सुधारावी. कारण तुकोबांनी युद्ध केलं नाही असं म्हणता का काय? रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, आयुष्यभर संघर्ष केला महाराजांनी. पण या संघर्षाला शक्ती कोण देईल? ती हनुमत शक्ती आहे. ती हनुमत शक्ती आहे धर्माचे पालन आणि करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम. काय महाराजांचे सुंदर शब्द आहेत. लक्षात घ्या, महाराजांनी मुद्दाम आपल्या सगळ्यांना शिकवलंय, फक्त धर्माचं पालन केलं म्हणजे सगळं झालं असं नाही. जे चुकीचं बोलत असतील त्यांच्या थोबाड्यात जोडे मारणं हेही भक्ताचं काम आहे. करणे पाखंड खंडन हे काम करणं. आपण आपल्याकडनं चांगलं करायचं, बाकीच्यांच्याशी आपण कशात असं बोलायचं नाही. तो चुकीचं बोलला, मी तुला सोनावीन किंवा 10 लोकांना सांगीन, तुम्हाला जगात वेडा कुठं बघायचा असेल. पण गप्प बसणं तुकोबांना मान्य नाही. गप्प बसणं म्हणजे संमती देणं आहे, होकार देणं आहे. आपल्याला फार अडवता नाही आलं, बोलता तरी येतं, हे चुकीचं चाललेलं आहे, हे योग्य नाही. एवढं बोलून राम कार्य ज्याच्यामुळे सफल होईल अशा तऱ्हेच्या सर्व कृती आपल्याकडून करून घेतल्या जाव्यात. यासाठी तुकोबांनी आपल्या जीवनात सुद्धा किती गोष्टी चुकत होत्या उघडपणे सांगितल्या, हे नाही करायचं. ज्या राहत होत्या त्याही उघडपणे सांगितल्या, या करायच्याच. अनेक लोकांची टाळकी फिरली होती. आता भक्तीला लागलो म्हटल्यावर काही नको की तुकोबांनी चप्पल घेतलीच, हनु काय कानफडात. असा गृहस्थ आश्रम तुझ्या बापानं केला होता काय? घरात आहेस ना, मग जोडून या धन उत्तम व्यवहारे. खर्च करताना फक्त उडवू नको हरामखोर हॉटेलवरती. चांगल्या कामाला जास्त खर्च कर. उदास विचारे वेच कर. घरी आलेल्या पैशाचं काय करशील? टॉमॅटो सूप, भूतदया, गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वनामाई. आणि असं जर केलंच तर तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ आणि परम पदबळ वैराग्याचे. वैराग्य करण्यासाठी भिकेलाच लागलं बाई असं कुठं आहे? श्रीमंतीत राहून माणूस विरागी असू शकतो. ते करून दाखव येड्या, ते करून दाखव. काही मिळालंच नाही म्हणून तू विरागी आहेस, याला काय अर्थ आहे? आज आमचा उपास का काही मिळालंच नाही खायला म्हणजे याला उपास नाही म्हणत, याला उपास घडणं असं म्हणतात. उपास करणं म्हणजे मला सगळं उपलब्ध होतं खायला, पण मी ठरवलं आज नाही खायचं. तेव्हा काही मिळालं नाही म्हणून वैराग्य नको. सगळं माझ्यासमोर हात जोडून उभं आहे. वैराग्य शिवछत्रपतींसारखं शिका. श्रीमान योगी 32 पण सोन्याच्या सिंहासनावर आहेत, पण चित्त कसं आहे? योग्याचं आहे, संन्यासाचा आहे. या पैचा हिशोब फक्त समाज कल्याणासाठी, परित्राणाय साधूनाम विनाशायाचे दुष्कृताम. घेऊ करून पुढच्या दिवाळीत चांगली अंगठी नाही. माझ्या पगारातनं जेवढं माझा प्रपंच भागेल तेवढा भागेल, बाकी सगळा समाजाचा प्रपंच करायला उभी असलेली ही माणसं मला सांगा, रामचंद्रांचं, हनुमंतांचं आणि अशाच तऱ्हेनं दास्य भक्तीचं एक मोठं आगर हे आहेत. म्हणून त्यांच्याकडे प्रार्थना करायची. शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत. शरण आलो
शरण आलो, रामदूता शरण हनुमंत. हनुमंत. देव बाप्पांचं गाणं.